बॉटनी डिपार्टमेंटचा आम्ही आज रानभाजी महोत्सवमध्ये अळूची वडी बनवलेली आहे, फांजीचे रोल बनवलेले आहेत आणि करवंदाची चटणी आहे, कढीपत्त्याची चटणी आणि शेवग्याचे पराठे बनवले. ही प्लेट जी आहे आम्ही 30ला एक विकणार आहे. 30ला विक. शेवग्याचे पराठे वगैरे जे आहेत आपल्या हेल्थसाठी, हे जेवढे सगळ्या रानभाज्या आहेत सगळ्या हेल्थसाठी खूप चांगले असतात. करवंदामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्याच्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी चांगलं राहते. स्किनसाठी पण खूप युजफुल आहे. अजून फांजीमध्ये पण फांजीचे वडे काय रोल आहेत. रोल फांजीचे रोल सांबार वडी बनवतो तसे सांबाराचे रोल बनवतो, तसे हे फांजीचे रोल आहेत. आणि हे अळूची वडी. आम्ही अंबुशीचे जे पदार्थ होऊ शकतात ते बनवलेले आहेत. ही अंबुशी रानभाजी मानल्या जाते. जवळपास ही आपल्याला माहिती नव्हती, पण आता त्याचं महत्व आणि फायदे आपल्याला माहीत झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याचे जे प्रकार आहे त्याचे फुंडके आहेत. हे काय फुंडके म्हणजे स्टीम करून केलेले, स्टीम्स करून केलेले. आणि ही चटणी आणि ही पण चटणी पण ही शेंगदाणे घालून केलेली चटणी आहे. हे पराठे मिक्सर मधून त्याला पेस्ट करून केलेले. रानभेंडीची भाजी. ओके. शेवग्याच्या फुलांचं बेसन, तांदूळ कुंड्याची भाजी, आंबोशीचे फुलके, शेवग्याच्या पानांची भाजी. आणि या डिश मध्ये काय तर बरं, हे इकडे सर्व केलेलं आहे. आणि हे स्वीट म्हणून काहीतरी गुळाचे पुऱ्या. आणि ही चटणी कशाची आहे? अंबोशी चटणी. आणि ही शेंगदाणे घालून केलेली चटणी, म्हणजे ही चिरून केलेली आहे, पेस्ट करून केलेली. आणि हे प्रदर्शन आणि विक्री दोन्ही आहे का? ओके ओके. मग याच्यात प्राइस वगैरे सांगितलं मी तुम्ही? 30 रुपये प्लेट. 30 रुपये प्लेट आहे. ओके. आणि ही सुद्धा का? आम्ही म्हणजे ओके ओके ठीक आहे, चालेल. बघा इथं रानभाजी महोत्सव सुरू झाला आहे. खामगाव तालुक्यामध्ये विविध विद्यालयातून विद्यार्थी आलेले आहेत आणि रानभाजी महोत्सवासाठी त्यांना खरं तर खूप शुभेच्छा. इकडे एक ताई बसली आहे, तिची सुद्धा आपण माहिती करून घेऊ. एक मिनिट.